नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय शिल्लक भातापासनं अजून एक रेसिपी किंवा भाताचा वेगळा प्रकार. आता तुम्ही शिल्लक भात घरी राहिला तर त्यापासून काय काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बरेच जण सर्रास तर फोडणीचा भात बनवतात, पण आज आपण त्या भातापेक्षा एक वेगळ्या भाताचा प्रकार पाहतोय जे की आपण सहसा बनवत नाही. आणि जर तुम्ही बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या भाताचं नाव आहे घी पोळी राईस. साऊथ इंडियामध्ये हा राईस खूप जास्त फेमस आहे आणि अगदी सर्रासपणे जर भात शिल्लक असेल तर हा राईस तुम्ही बनवू शकता. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यानंतर 1 चमचा आपण मोहरी ॲड करूया आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण थोडासा लागेल तसा कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता थोडासा तडतडला की मग आपल्याला यामध्ये क्रश जिंजर गार्लिक ॲड करायचं आहे. अर्थातच मोठं मोठं ठेचून घेतलं आहे, हवं तर बारीक पेस्टसुद्धा वापरू शकता. इथे हिरव्या मिरचीचे तुकडे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आपण उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ आणि डाळी स्वच्छ कपड्यामध्ये टाकून पुसून घेतलेल्या आहेत. हवं तर त्या तुम्ही धुवूनसुद्धा वापरू शकता, पण त्यात जर थोडंफार पाणी शिल्लक असेल तर मग फोडणीमध्ये ती डाळ तडतडते. आता इथे आपण व्यवस्थित डाळी मिक्स करून हलवून घेतलं आहे आणि 8 ते 10 काजूसुद्धा ॲड केलेले. काजू थोडेसे परतून घेतले की मग एक उभा कांदा चिरून घ्यायचा आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. कांदा बारीकसुद्धा चिरू शकता, जसं आवडत असेल तुम्हाला खायला त्या पद्धतीने चिरला तरी चालेल, पण मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. कांदा साधारणतः 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवरती परतून घ्या. आता या भाताला फोडणी देत असताना तेलाची क्वांटिटी खूप कमी ठेवावी, कारण आपण यामध्ये घीसुद्धा किंवा तूपसुद्धा वापरणार आहे, साजूक तूप. त्यामुळं सुरुवातीला तेल कमी वापरा, अन्यथा भात जास्त तेलकट किंवा ऑइली होऊ शकतो. इथे आता आपल्याला हळद पावडर वापरायची आहे, चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि 1 चमचा धने पावडर वापरलेली आहे. सगळा सुका मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर 1 वाटी आपण बासमती तांदूळ वापरलेला आहे किंवा भात म्हणता येईल याला. ऑलरेडी हा शिल्लक भात होता रात्रीचा, तोच वापरला आहे. किंवा तुम्ही असा राईस करण्यासाठी ताजा भात करून तो थंड करून मोकळा करून घ्यायचा आणि मग फोडणीमध्ये वापरायचा. तर दोन्ही पद्धतीने करू शकता. जर मोठ्या प्रमाणात बनवायचं असेल किंवा तुम्हाला 1 पॉट मील म्हणून हा राईस बनवायचा असेल खाण्यासाठी, तर तसंही तुम्ही ताजा भात करूनसुद्धा त्याला फोडणी देऊ शकता. किंवा शिल्लक भात असेल तरीसुद्धा हा राईस बनवता येतो. इथे आता 1 चमचा पोळी मसाला, आणि तुम्हाला जर माहीत नसेल हा पोळी मसाला असतो काय, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे, ती तुम्ही पाहू शकता. 1 चमचा आपण साजूक तूप वापरलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. पोळी मसाला याला गन पावडरसुद्धा म्हणतात आणि इडली पोळी साऊथ इंडियामध्ये खूप फेमस आहे. एक चटणीचा प्रकार आहे, अर्थातच मराठीमध्ये पूड चटणीसुद्धा म्हणतात. तर ती चटणी इथे आपण आवडीनुसार 1 ते 2 चमचे वापरलेली आहे आणि अर्थातच घी पोळी आहे म्हणून आपण इथे साजूक तूपसुद्धा वापरलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हाय फ्लेमवरती भात परतून घ्या आणि झाकण टेकून त्यावरती 2 ते 3 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. गरमागरम घी पोळी राईस तयार आहे. साऊथ इंडियन राईस आहे, अगदी टेस्टी, चविष्ट, हेल्दी होतो आणि खरंच पोळी चटणीसुद्धा अप्रतिम यूज करता येते या भातामध्ये. नेहमी इडलीसोबत खात असाल तर हा पोळी राईस ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्स इन्ग्रेडियंटसाठी नक्की चेक करा.